याने प्रजासत्ताक दिनाबद्दल थोडक्यात सांगावे. नमस्कार सर्व, इथे प्रजासत्ताक दिन साजरा होण्यासाठी आलो आहोत. 26 जानेवारी हा आपल्या देशाचा फार मोठा दिवस आहे. या दिवशी आपल्या देशाला संविधान मिळाले. आपला भारत देश लोकशाही देश आहे. नमस्कार. मान्यधिक उपस्थिता माय होगा नमस्कार. आज आपण सर्वजण येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठा अभिमानाने आणि उत्साहाने साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. 26 जानेवारी 1950 या दिवशी आपल्या देशाने स्वतःचे संविधान स्वीकारले आणि भारत हे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून जगासमोर उभा राहिला. आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला स्वतंत्रता, समानता आणि बंधुता याचा अधिकार दिला आहे. आपल्या संविधानाने अनेक महान स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग यासारखा थोर नेत्याचे आपण सदैव ऋणी आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेले संविधान हे आपल्या मजबूत देशाच्या आधारस्तंभ आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण देशाचे भविष्य आहोत. प्रामाणिकपणा, शिस्त, परिश्रम आणि देशप्रेम हे गुण आत्मसात करून आपण एक सशक्त व प्रगत भारत घडवू शकतो. शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान आणि कर्तव्याच्या जोरावर भारत आज जगात आपण देशाचे अध्यक्ष, शिक्षक वर्ग आणि माझ्या मोबाईल भावा बहिणींनो, आज 26 जानेवारी यो आमचा भारतीय प्रजासत्ताक दिन. या दिवसाने 1950 सालात भारताने आपले संविधान स्वीकारले आणि भारत एक सर्व लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र झाले. संस्कृती, शिक्षण आणि संविधान हेच आमचं प्रजासत्ताक. जय हिंद, जय भारत. शिक्षक वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रांनो, नमस्कार. आज आपण भारताचा प्रजासत्ताक दिन मोठ्या अभिमानाने साजरा करत आहोत. 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान लागू झाले. या दिवशी भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक बनला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचा रचना केली. संविधान आपल्या हक्कासोबत कर्तव्याची आठवण करून देते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक उदाहरण. माझे नाव सान्वी राहू शेटवे. आज 26 जानेवारी आहे. आज प्रजासत्ताक दिन आपण साजरा करीत आहोत. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू झाले. या दिवसापासून भारत देश लोकशाही प्रधान देश बनला. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. हा दिवस आपल्याला भावांची शिकवण देतो. मला माझा देश खूप आवडतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. धन्यवाद सानवी. आता मी साची तुम्हाला आजच्या दिनाचे महत्त्व सांगणार आहे. भारताची राजघटना अस्तित्वात यायला 76 वर्ष झाली. या घटनेप्रमाणे समानतेचा अधिकार, मत उत्पादनाचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्य अशी जायती स्वातंत्र्य गाजली. त्यांच्याजवळ आमच्या देशात आमचे कर्तव्य किती असावे याची आमका जाणीव काय असून जाय. या गजालींचेर आमचं लक्ष असून जाय.
शिक्षणाचो मेळिल्लो अधिकार वापरून जाय त्यांनी आपल्या जिवितांत सकारात्मक